श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज अक्षय तृतीया आपल्या पितरांसाठी आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली असा एक दिवा लावायचा आहे. आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी, पितृ संतुष्ट होण्यासाठी. आपल्या घरामध्ये खूप काही कार्य मनासारखं घडत नाही, खूप आपलं विपरीत घडतं, जे आपण करतो त्याचं उलट घडत आहे. तर अशा वेळेस आपले पितृ असंतुष्ट असतात. ज्यांना पितृदोष लागलेला असतो तर त्यांना पिंपळांच्या झाडाची सेवा सांगितली जाते. अक्षय तृतीया हा पितरांचा सण आहे. ह्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे आणि हे आपल्याला संध्याकाळी लावायचं आहे. समजा तुम्ही अक्षय चतुर्थीला काही कारणाने तुम्हाला दिवा लावायला जमत नसेल, तर तुम्ही दर शनिवारी आणि अमावास्येला किंवा तुम्हाला खूप पितृदोष त्रास आहे, पितृदोषामुळे तुम्हाला तुमचे घरातले कोणतेही कार्य पूर्ण होत नाही, प्रत्येक कार्यामध्ये अडथळा येतो, घरामध्ये सारखं पती पत्नीमध्ये भांडणं होतात, अशा वेळेस तुम्ही पिंपळांच्या झाडाची 40 दिवसाची सेवा करू शकता. 40 दिवस रोज संध्याकाळी थोडं पिंपळाला पाणी जेल अर्पण करून एक दिवा लावू शकता. त्या दिव्यामध्ये एक वात मोहरीचं किंवा तिळाचंच तेल आपल्याला वापरायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ. मग दिवा लावून पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून, भगवान विष्णूला स्मरण करून, आपल्या पित्राचं स्मरण करून, त्या झाडाला 11 प्रदक्षिणा करून एक दिवा लावून यायचा आहे. असे तुम्ही 40 दिवस सेवा करा, तुमचे सगळे पितृदोष कमी व्हायला मदत होते. तसेच समजा आता आपल्याला 40 दिवस जमत नसेल, तर आपल्याला अक्षय तृतीयेला तर संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. दिवा लावताना आपल्याला एक वात घ्यायची आहे, एका वातीचे असे 2 वात्या करून घ्यायचे आहे आणि तिळाचंच तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि एक तुम्ही पंती मातीची घेऊ शकता किंवा पिठाची बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल आणि थोडेसे काळे तीळ हे घालायचं आहे आणि पाणी थोडंसं, त्याच्यात एक थेंब दूध आणि थोडी साखर आणि काळे तीळ असे मिक्स करून ते जेल पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. असे मानले जातात की पिंपळाच्या झाडाच्या बुडामध्ये आपले पितरांचा वास असतो आणि पिंपळाच्या झाडावरती भगवान विष्णूचं आणि माता लक्ष्मीचा वास असतो. आपल्या पितरांचे देवता हे भगवान विष्णू आहेत. म्हणून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आणि आपल्याला आपल्या पितरांची सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला पिंपळांच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. अक्षय तृतीया हे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी जो काही सेवा करतात ते अक्षय आपल्यासोबत टिकून राहतं, म्हणून अक्षय तृतीयाचं खूप महत्त्व आहे. दान धर्म सेवा पूजा पाठ ह्या सगळ्या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. म्हणून आपण अक्षय तृतीयेला आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावं आणि आपले सगळे कार्य पूर्ण व्हावं, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावं म्हणून आपण नमस्कार करून पितरांना स्मरण करून यायचं आहे. तुम्ही संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत ही सेवा करू शकता, दिवा लावू शकता. जास्त उशिरा करायचं नाही. 9च्या आतमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे संध्याकाळच्या वेळेसच करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे हा, पितरांना समर्पित हा दिवस आहे. जेवढे आपण पितरांसाठी दान धर्म सेवा दीपदान करतो त्याचे विशेष पुण्य प्राप्त होतं, ते अक्षय आपल्यासोबत राहतं, म्हणून हे अक्षय चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. तसेच अक्षय चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये पितरांसाठी 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये आपण नैवेद्य आपल्या गच्चीवरती ठेवायचं आहे. ते जे कावळे वगैरे खाल्ले तर असं मानलं जातं की कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपले पित्र आपल्या दारी येत असतात, म्हणून आपण एक नैवेद्य आपल्या गच्चीवरती नेऊन ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी साईडला ठेवायचं आहे, म्हणजे आपले पित्र येतील सूक्ष्म रूपामध्ये. मग कोणत्याही रूपामध्ये येतात ते, कोणत्याही सूक्ष्म रूपामध्ये, मुंग्या किडी किंवा जीव जंतू पशु पक्षी कोणत्याही स्वरूपामध्ये येऊन जे ते पाणी पितील त्यांच्या नावानं ठेवलेलं आहे, तर त्यांना ते संतुष्टी प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला पितरांसाठी ही सेवा आवर्जून अक्षय चतुर्थीला करायची आहे.
ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस.